वर्षामध्ये कोणी चांगला मीडिया मिक्स यूज केला तर पुढच्या वर्षी त्या टॉप 100मध्ये एखादा ब्राह्मण उद्योजक नक्की असेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर द टाईम. थँक्यू सर. Indeed, interesting session, and now it is a time that we call King of Making Records in Cooking, who has been very excellent in managing record making puran puri, brinjal bharta, paratha, dal khichdi and whatnot. Now his birthday is coming and he's going to get blessed by Ram Lalla while making halwa. Ladies and gentlemen, Mr. Vishnu Manohar. He is executive chef in restaurant chain Vishnu Ji Ki Rasoi, only Maharashtrian chef known for his exemplary culinary skills and have taken it to USA, writer, chef, entrepreneur and many more feathers in the cap. I would like to call upon Avinash Ji Patrikar, Manish Patrikar, director, Grahak Drushti, for covering cover story of Mr. Vishnu Manohar. Can we have Patrikar ji, Avinash ji and Manish ji? I request Pere sir to felicitate Manohar sir. Grahak Drushti covering cover story for Mr. Vishnu Manohar by Mr. Avinash Patrikar and Manish Patrikar. Manohar sir, let's start. Can I have a cordless mic for sir? आपण मराठीत बोलूया का सगळे? मनोहर सर ओळखले जातात त्यांच्या रेकॉर्डसाठी आणि ते विश्व रेकॉर्ड करत असतात. तू ये इकडे. मी आले. नमस्कार. चहा प्यायला का? मलाही पाहिजे होता चहा. मिळेल का इथे? कारण बराच वेळ झाला मी बसलो होतो आणि खूप छान वाटलं सकाळी येऊन इथे आलो तेव्हा. हां, आणि एवढी मोठ्या प्रमाणात मराठी लोकांची गर्दी पाहून खरंच मन भरून आलं आणि जेवढं करावं तेवढं कौतुक कुलकर्णी साहेबांचं कमी आहे आणि अशी गर्दी मला नागपुरात सुद्धा पाहायला आवडेल एवढी फक्त इच्छा व्यक्त करतो. चला. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला जेव्हा मी लहानपणापासून बघतेय तुमचे जे शोज यायचे. माझ्या लहानपणापासून? माझ्या लहानपणापासून. तर तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड्स करताय. मला त्याच्या मागचं एक तर मोटिव्ह जाणून घ्यायचं आहे, कारण वर्ल्ड रेकॉर्ड करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्याकरता तुम्हाला नियोजन लागतं. बरोबर. त्याच्याकरता तुम्हाला एक टीम लागते आणि ती टीम एक्झिक्यूट करण्याच्या लेवलची लागते की म्हणजे यू शुड नो दॅट यू आर गोइंग राईट. बरोबर. तर याच्यावर तुम्ही लाईमलाईट टाकणार का? बेसिकली हे रेकॉर्ड्स का सुरू झाले ही गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आणि 2000 साली मी पहिला एक पराठा फेस्टिवल केला होता आणि तो पराठा फेस्टिवल उभं करण्यातच माझे पैसे संपले आणि मग या पराठा फेस्टिवलची ॲड करायची होती. तर आमचा एक आत्ता जसे आता मीडियावाले लोक आले होते त्यांच्यापैकी तसाच एक आमचा एक मित्र होता मनीष अवस्थी. आज तकचा ब्युरो होता. तो बोला यार तू कुछ तो उसमें बना.
कुछ तो बड़ा पराठा बना तो उसकी न्यूज़ बनेगी, फिर उसकी ॲड होगी. ऐसे अचानक मैं न्यूज़ नहीं दे सकता. आणि म्हणून मग तो पहिला 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा बनवला. आणि त्याच्यानंतर मग तो पराठा पाहायला लोक यायचे आणि मग आमच्या फेस्टिवलला लोक यायला लागले. आणि फेस्टिवलला लोक आले की मग तुमचं चांगलं, लोक एकदा आले की त्यांना चांगलं देणं म्हणजे मग तुमचं दुकान किंवा काय प्रॉडक्ट चालतं तसा तो प्रकार पण होता. मग तुमचे जे काही तुम्ही जे काही व्यंजन निवडली आहेत, पुरणपोळी आहे, हो. वांग्याचं भरीत तुम्ही जळगावला जाऊन केलंय, हो. त्याच्यानंतर आता दाल खिचडीचं ऐकलंय मी पराठा पण ऐकलाय आणि मी हेही ऐकलंय की तुमच्या वाढदिवसाला तुम्ही अयोध्येला चाललाय शिरा बनवायला. आम्हाला प्रसाद पाहिजे. नक्की नक्की देणार. आणि तो पहिला पराठा, मग पुरणपोळी, मग नंतर मोठा कबाब, 9 फूट लांबीचा कबाब, आणि त्याच्यानंतर खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं म्हणून खिचडी. मग खिचडी किती 4दा बनवली. एकदा नागपूरला बनवली, एकदा पुण्याला बनवली, एकदा कुठे नाशिक नाही दिल्लीला बनवली. अशी सगळी ती खिचडी तयार केली. आणि मग खिचडी लहान भांड्यात नको, तो मोठं भांडं. तर मोठं भांडं किती, 10 फूट बाय 10 फुटाचं भांडं, 4.5 फूट त्याची खोली आणि 10,000 लिटर कॅपॅसिटी. अशा भांड्यामध्ये ती खिचडी एकाच स्ट्रोकमध्ये बनवली. नियोजन लागतं या सगळ्या गोष्टींना. हां, हे सगळं टेक्निकल असतं. म्हणजे तुम्ही केवढा छान होमवर्क करून जेव्हा याला जाता परीक्षेला तर पेपर चांगला जातो, तसंच होमवर्क याच्यामध्ये सुद्धा असतं. आणि मनापासून सगळं करायचं. आता वांग्याच्या भरताला मी जेव्हा वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरलो, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलो, तर मुतब्बल नावाचा एक पदार्थ वांग्यापासून तयार केलेला सगळ्या ठिकाणी मला खायला मिळाला. पण म्हटलं आपल्या वांग्याचं भरीत खाऊन नाही, ते बी तेवढंच चांगलं लागते ना. करेक्ट. हां, म्हणून मग म्हणलं आमची वराडी भाषा आहे, मध्ये येऊन जाईल चालेल का. हां, म्हणलं आपल्या वांग्याचं भरीत खाऊन नाही, तर म्हणून मग म्हणलं वांग्याचं भरीत जिथे बनते आमच्या खानदेशामध्ये त्याला फेमस करायचं. म्हणून मग 4,500 किलो वांग्याचं भरीत तिथे बनवलं. आणि ते पहिले केल्यानंतर आता जेव्हा अयोध्येला हलवा बनवण्याचं प्रयोजन आलं तर म्हटलं मग ते कढई आपण नवीन घेऊ. आणि मग आता 15,000 लिटर ची कढई ती बनवली आहे. तुम्ही पाहिली का न्यूज मला माहीत नाही, त्या न्यूजमध्ये ते आहे. आणि 15,000 लिटर म्हणजे 15 फूट तिचा व्यास आहे, 5.5 फूट खोली आहे. आणि सर्जिकल स्टील, त्याच्यानंतर तांब आणि पोलाद यापासून ती तयार केलेली अशी कढई आहे. म्हणजे इथे टेक्निक आलं. आणि नंतर मग तुम्ही याचे जवळपास 15 ट्रायल्स झाले वेगवेगळे म्हणजे हलव्याचे. तर हे ट्रायल्स नागपूरला घेतले. नंतर लक्षात आलं की आपलं पाणी आणि त्यांचं पाणी वेगळं असतं, कुठे अयोध्येचं. मग अयोध्येहून पाणी मागवलं, त्या पाण्यामध्ये ट्रायल्स घेतले. तिथली सोजी वेगळी होती, इथली वेगळी होती. मग सोजी आम्ही तिकडली कॅन्सल केली. आपल्या इथली सोजी जी आहे म्हणजे रवा, आपल्या इथला रवा, तिकडलं पाणी, असे ट्रायल्स घेऊन ती फायनल आता तेवढं हे होणार आहे. तुम्ही एक नामांकित शेफ आहात, एक एंटरप्रेन्योर आहात. क्या बात है, अरे वा वा. जो मान कोणाला मिळाला नाही तो मला मिळाला. थँक्यू. चाय पे चर्चा टाकून द्या. हा, नाही त्याला हे नका करू. हे कसं असतं, आता साखर कमी खायची आहे, मी नेहमी साखर टाकतो कपात, त्याला ढवळत नाही. आणि सगळ्यात शेवट त्याचा गोड असतो. त्या गोडच्या आशेमध्ये पूर्ण चहा चालला जातो. आपलं आयुष्यही असंच असतं. आज आपण कर्जमुक्त होऊ, उद्या कर्जमुक्त होऊ, उद्या आपले प्रॉब्लेम संपतील, असं करता करता आयुष्य संपून जातं. आणि मग त्याच आशेवरती तुमचं सेशन शेवटी ठेवलंय. होय का. अरे झाला, मी रागवलो होतो थोडासा, वर आलो तेव्हा, म्हणूनच राग निवळला ना आता. पुढे. आता तुम्ही एक एक्झिक्युटिव्ह शेफ आहात आणि विष्णूजी की रसोईमध्ये तुम्ही. तुला चहा देऊ का. मी चहा घेत नाही. पाणी अजिबात नको, कारण तुझ्या तोंडाला कोरड सुटली. नाही, मला बरं नाही. हां चालेल. विष्णूजी की रसोईमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ आणि तुम्ही फाउंडर म्हणून काम करता, एक एंटरप्रेन्योर म्हणून काम करता. 2 वेगळ्या कॅप्समध्ये तुम्ही टॉगल करता. एक एंटरप्रेन्योरमध्ये तुम्हाला कॉस्ट सेव्हिंग आणि या सगळ्या गोष्टी येतात, आणि इकडे आपल्या जिभेला आणि पोटाला कसं शांत निवांत वाटावं याच्यासाठी काम. हाऊ डू यू मॅनेज. मी खरं सांगू का की मी जेव्हा कस्टमर कोणी आमच्याकडे येतं तर तेव्हा पैसा बघत नाही.
हां अगदी मनापासून सांगतो की बाबा एकदा तो आत आल्यावर तो आपला आहे. तुम्ही त्याला जे पाहिजे ते द्या, व्यवस्थित द्या. प्रत्येक ठिकाणी पैसा बघू नका. आणि हा पैसा पाहिला नाही म्हणूनच पैसा माझ्याकडे आला असं मला वाटतं. तर प्रत्येक गोष्ट जी आहे पैशामध्ये नाही तोलायची आणि कमिटमेंट असावं. जे तुम्ही बोलता ते करा, ते द्या. आता मागच्याही म्हणजे जिथेही जातो माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड नसतं. मी व्हिजिटिंग कार्ड मागतो लोकांना, म्हणजे देतात लोक. काल जवळपास 60-70 व्हिजिटिंग कार्ड आले. सगळ्यांना माझा मेसेज गेला. किती छान. हां माझा नंबर गेला, माझा मेसेज. काही लोकांना वाटेल की हा खोटा मेसेज आहे का, कोणी हे केलं, पण तसं नाही. आजही काही जे व्हिजिटिंग कार्ड मला जमले ते आता रात्री सगळ्यांना मेसेज करीन. कारण तुम्हाला खरं मनापासून जर मदत करायची तुमची इच्छा आहे तर मग तुम्ही तुमचा द्या नंबर यार. काही बिघडत नाही. कित्येक लोक म्हणतात की अरे नंबर नाही मग त्रास होतो. गेल्या किती जवळपास मेन स्ट्रीममध्ये मी 20-22 वर्षापासून काम करतो. वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो. मी जाहीरपणे माझा नंबर देतो स्टेजवरून आणि मला कधीच त्या नंबर दिल्याचा त्रास झालेला नाही आहे. आता 2 वेगळे प्रश्न आहेत माझ्याकडे. एक, मला विष्णूजी की रसोई कसं सुरू झालं? बिकॉज यू वर ऑलरेडी ऑन TV, very well known personality, lot of people were following you that time also. तेव्हा तर सोशल मीडियाचा जमाना पण नव्हता आणि सह्याद्री वाहिनी किंवा झी मराठी अशा चॅनल्स थ्रू तुमचा प्रोग्राम यायचा. आणि त्यानंतर विष्णूजी की रसोई चालू होऊन आणि तुमचं US रेस्टॉरंट चालू होणं, मला या सगळ्या गोष्टींचा एक प्रवास जाणून घ्यायचा आहे. आणि US जाण्यामागची प्रेरणा आणि हाऊ ती अपॉर्च्युनिटी कशी डेव्हलप झाली आणि तुम्ही ती अपॉर्च्युनिटी डेव्हलप होण्यासाठी काही स्पेशल एफर्ट्स घेतले का? हा थोडा एक डीप प्रश्न आहे आणि आता तुम्ही तो सांगा मला. बाईनं 4 प्रश्न एकातच विचारून टाकले. वेळेची कमतरता. वेळेची कमतरता आहे का? पहिला प्रश्न काय, कशापासून सुरुवात केली होती आपण? विष्णूजी की रसोई. विष्णूजी की रसोई का सुरू केली, कशी सुरू आहे? विष्णूजी की रसोई सुरू करण्याआधी 3 फेल्युअर रेस्टॉरंट माझ्या नावावर आहेत. 3ही बंद झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे विष्णूजी की रसोई जेव्हा सुरू झाली तर तेव्हा थोडंसं नाव व्हायला सुरुवात झाली होती. आणि तेव्हा मग भीती वाटायला लागली की आता जर हे फेल्युअर झालं तर आपल्याला कुठेतरी लोक काहीतरी म्हणतील. आणि पण ते तुम्हाला गंमत सांगतो की रेस्टॉरंट सगळं तयार आहे पण सुरू करायला 1 वर्ष लागलं. पूर्ण 1 वर्ष. 1 वर्ष तसंच होतं. हां की आज करू उद्या करू चालेल. कारण कन्सेप्ट नवीन होता पूर्णपणे की पूर्ण पहिले पैसे द्या, आतमध्ये या. आतमध्ये आल्यावर नंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ते असं म्हणजे बसून थाली, पण असंही नाही. वेगवेगळे स्टॉल्स आहेत, मराठी आहे, पंजाबी आहे, थीम वाईज असं रेस्टॉरंट होतं. आणि ते लोकांना कन्सेप्ट समजवण्यातच उशीर व्हायचा. म्हणजे खूप त्रास व्हायचा. पहिले 6 महिने खूप कष्टात गेले पण 6 महिन्यानंतर ते एकदम बढिया सुरू झालं. आणि नंतर असं असतंच की लहान गावातून आपण मोठ्या. किती चेन्स आहेत आपल्या? जवळपास आता 8 ठिकाणी आहे. अच्छा. अमेरिकेत 4 ठिकाणी. आणि मग ते सिलेक्शन प्रोसिजर काही आहे का की विष्णूजी की रसोई जर म्हटलं नाशिकला आणायची तर काय काय? नाही असं नाही. कसं आहे की आपलं जे मराठी जेवण आहे तर ते थोडंसं टिपिकल आहे. पंजाबी जेवणासारखं नाही आहे की 4 ग्रेव्ही बनल्या, त्या रोजच्या जेवढ्या लागतात तेवढ्या काढल्या, त्याच्यात भाज्या बनवल्या, पुन्हा ग्रेव्ही आतमध्ये टाकल्या, विषय संपला. मोहरी तुम्ही कधी टाकता, कधी फुटते, जळते का, हिरवी मिरची घातली का, कढीपत्ता घातला का, हिंग घातला नाही घातला, हे सगळं. दही जेव्हा कढी करतात त्याचं दही हे सगळं टिपिकल आहे आणि ते सगळ्यांना व्यवस्थित जमत नाही. तर म्हणून त्याच्या फ्रँचायझी खूप वाटण्याच्या पुन्हा आणला चहा चालेल. क्या बात आहे. बघा याच्यानंतर प्रत्येक सेशन शेवटी ठेवत जाईल. काय नाव तुझं रे? तुझं नाव काय? आलम. चलो थँक्यू आलम. आपण मागतो 1 देव देतो 2. आता गरमही आहे छान. सुज्ञ असं सांगणे न लगे. तर कुठे होतं ग? तुम्ही सांगत होता की दह्याची टेस्ट पण ते सगळं टिपिकल असते म्हणून खूप घाई नाही करायची. एखादा आपला बिझनेस चालतोय म्हणून इथेही काढ तिथेही काढ, सगळीकडे आपली आली पाहिजे हा अट्टहास नाही पाहिजे. त्याच्यामुळे हळूहळू जा. आणि नाशिकला आता कित्येक वेळा, नाशिक माझं आवडतं शहर आहे खरं तर. ऐकलं ना? हो. काही टिपिकल अशी शहर. मला नाशिक आवडतं, हैदराबाद आवडतं, त्याच्यानंतर काशी आवडते,
आणि कोल्हापूर आवडतं. तर ही टिपिकल शहर माहीत नाही, डोक्यामध्ये काहीतरी लहानपणापासून असेल आणि ही शहरं सगळी आवडतात. याचा अर्थ असा नाही की ज्याही शहरात कार्यक्रम असेल त्या शहरातला म्हटलो होय हे शहर माझं खूप आवडतं आहे बरं का, अशी एक सवय असते लोकांना, तसं आपलं नाही आहे. तर म्हणून मग मी घाई अशी करत नाही. तो योग असावा लागतो, चांगली जागा मिळणं, चांगले लोक मिळणं. आणि नुसतेच पैसा आहे म्हणून तुम्ही सुरू करा असं कधी करू नका. माझी बायको चांगला स्वयंपाक बनवते म्हणून मला एक रेस्टॉरंट काढायचं आहे असे म्हणणारे खूप असतात. तसं कधीच नका करू. घराचं सगळं वेगळं असतं आणि बाहेर जे आपण करतो किंवा रेस्टॉरंट करतो, एखादं हॉटेल उभं करतो, तर त्याचे गणित सगळे पॅरामीटर्स सगळे वेगळे वेगळे असतात. तर हे नेहमी लक्षात म्हणजे ठेवायचं. जॉग्राफिकल तुम्ही काही सर्वे वगैरे करता आम्ही का? सर्वे असा करतो की बाबा लोकसंख्या किती आहे, कशी आहे, फ्लोटिंग पब्लिक किती आहे. फ्लोटिंग पब्लिक जेवढं असेल तेवढा, कारण हा मोठा डोलार आहे. विष्णूजी की रोसे जवळपास 20-25 हजार स्क्वेअर फूटमध्ये तयार होते आणि 50-60 लोक त्याच्यात काम करतात. थीम रेस्टॉरंट आहे. तर मेट्रो सिटीचा कन्सेप्ट आहे बेसिकली. आणि नंतर तो आम्ही अमेरिकेत नेला. तर लहान गावातून मोठ्या गावात जायचं सगळ्यांचं स्वप्न असतं. You नाशिकचा are the only chef, Maharashtrian chef who has restaurants in USA, if I'm not हो wrong. हो हो. मी ऐकलंय ना पूर्ण ब्रह्मचं, पण दॅट इज नॉट अ शेफ थिंग, राईट? पूर्ण ब्रह्म नाही आहे तिकडे, ओके. नाही आहे. तर अमेरिका. तर अमेरिकेत कसं आहे, तयारी सगळी असावी तुमची. अमेरिकेत तुम्हाला चान्स मिळेल का नाही हे मला माहीत नव्हतं. आणि तरी पण मी माझा विसा सगळं तयार करून ठेवलं होतं की कधीही तुम्हाला मौका आया तो उसको कॅश करना, म्हणजे छोडणार नाही, म्हणजे तो हे सोडायला नको म्हणजे संधी. बिफोर यू न्यू दॅट देयर इज अ अपॉर्च्युनिटी, यू हॅड एव्हरीथिंग रेडी. सगळं. आणि माझं खूप असं आक्रस्तायपणही नव्हता की नाही मला अमेरिकेत काढायचंच आहे वगैरे, असं काही नाही. मला फक्त पुण्यामध्ये काढायचं होतं, कारण पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. आणि पुण्यामध्ये आल्या टाळ्या पुणेकरांच्या. पुणं पण आवडतं बरं का. माझं पुणं दुसरं शहर आहे, कारण मी पुण्यात रसोई 12 वर्षापासून मी सुरू ठेवलेली आहे. आणि पुणेकरांनी खूप मला म्हणजे प्रेम दिलं, आपलंसं केलं. पुणेकरांना लोक का शिवाय देतात मला माहीत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी पुणेकरांना घालून पालून बोलतात. जसं लग्न झालेले मंडळी आपल्या बायकोला सुद्धा अरे म्हणजे बायकोला म्हणजे लग्न झालं अरे एक बार क्या अभि आता ह्याच्यात नाही पडणार वगैरे असं काही नसतं. खूप चांगले असतात. म्हणजे तुम्ही चांगलं वागा बायकांशी, म्हणजे तुमच्या घरातल्या बायकांशी. हां हां. किती किती जोक करता तुम्ही स्वतःच्या बायकांवर, नका करू असं. हां, माझी बायको माझ्या घरातलं एक चाक आहे. आज तिचा बड्डे आहे, तिला सोडून इकडे आलो मी. हां, आमच्याकडनं शुभेच्छा. हो. अमेरिकेत जाण्याच्या अगोदर तुमची तयारी होती, मग ती अपॉर्च्युनिटी कशी आली? ती सांगतो. आणि ती पहिल्या झटक्यातच, कारण आता मला जेवढं माहिती आहे 4 रेस्टॉरंट 1 बँक्वेट हॉल असा पसारा आहे. हो हो. तो कसा झाला? पहिल्यांदी एक झालं की मीन्स यू हॅड 4 अपॉर्च्युनिटी सायमल्टेनियसली. सांगतो. त्याच्या आधी बायकोचा किस्सा सांगतो तुम्हाला पटकन. तो असा किस्सा की इथे बायका आणि पुरुष मंडळी, किती वेळ आपल्याकडे? बायका आणि पुरुष मंडळी सगळी आहेत. मागाशी जसं किर्लोस्कर मॅडमनी म्हटलं की बाबा हे सगळं झालं तरी नवरा थकून, आता तुम्ही दोघंही कामं करतात, नवरा बायको दोघंही कामं करतात, तरी संध्याकाळी घरी आल्यानंतर नवऱ्याची अपेक्षा हीच असते की बायकोनी 1 कप चहा आणावा. ते कधीतरी उलटं करून बघा तुम्ही. नवऱ्यांनी एखादा कप चहा बायकोला करून द्या शनिवारी रविवारी. टाळ्या मिळणार, टाळ्या टाळ्या. बायका वाजवत आहेत, पुरुषने वाजवत आहेत. आपल्या इथल्या स्त्रिया अशा नाही आहेत की बाबा तुम्ही एकदा केलं तर त्याला महिनाभर चालेल, त्याला बनवत राहायला. आज चहा बनवला, उद्या नाश्ता बनव, परवा पोहे बनव, परवा जेवण बनव, अशा नाही. आपण कसं की आपण जेवतो हा प्रकृतीचा नियम आहे, नाही का? करेक्ट. भूक नसताना खातो ही विकृती आहे. आणि आपल्याला भूक लागली असताना दुसऱ्यांना देतो ही आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीतून ही मंडळी सगळी आली आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं मुळीच ठरवू नका की आपल्याला आता रोजच स्वयंपाक वगैरे बनवावा लागेल. या शनिवारी खरंच चहा बनवा आणि बघा माझी आठवण येते का. तुम्ही अमेरिकेबद्दल सांगताय. तर अमेरिकेचं कसं झालं, अमेरिकेला एक मला चान्स आला. व्हिसा वगैरे झाल्यानंतर एक शो होता. त्या शोमध्ये पैसे काही मिळणार नव्हते, पण म्हणे आम्ही तुमचं जाणं येणं वगैरे सगळं करू. म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं चला नवीन देश पाहणं होईल. प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नसते. बरोबर, अगदी बरोबर. आणि गेलो तिथे शो केला. आणि तिथे कसं असतं की तुम्ही जे काय दाखवता शोमध्ये, तिथे संध्याकाळी मग तो कार्यक्रम असा असतो की ते जे दाखवलं ते खायलाही द्या. ओके. हां, म्हणजे घरी जाऊन स्वयंपाक वगैरे नसतो करायचा त्यांना. म्हणजे
नाही म्हणजे प्रॅक्टिकल आहे, दुसऱ्या दिवशी पळायचं असतं वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर ते म्हणे की हे तर जास्त बनवावं लागेल. मग त्याच्यासाठी मला एक किचन हवं होतं की 5-7 आयटम होते. ते किचन मग कुठलं शोधणार, व्हेजिटेरियन पिनो किचन. मग तिथे एक रेस्टॉरंट होतं बॉम्बे टू गोवा आणि दुसरं अन्नपूर्णा. ते खूप छान रेस्टॉरंट आहे अन्नपूर्णा, बरेच वर्षापासून आहे तिथे अमेरिकेत. तर मी अन्नपूर्णा सिलेक्ट केलं, पण किचन दोन्ही पाहिले. त्याच्यामुळे बॉम्बे टू गोवा पाहिलं होतं, तर व्हेज नॉनव्हेज होतं ते. आणि परत आलो. कट टू 5 महिन्यानंतर तुषार कोथळकर नावाची व्यक्ती नागपूरच्या रसोईला आली आणि म्हणे की मला असं असं रेस्टॉरंट काढायचं आहे. असे बरेच मंडळी येतात नेहमी की आम्हाला अमेरिकेत काढायचं आहे. आणि मी म्हणतो की जो पहिल्यांदा आमच्या इथल्या लोकांना वाटायचं कोणी अमेरिकेतून आलं रेस्टॉरंट काढायचं आहे, त्याची लगेच वरवर व्हायची, त्याला एखादं एक्स्ट्रा स्वीट दिलं जायचं वगैरे वगैरे. मग काही दिवसांनी म्हटलं असं करत नका, जो ज्याला करायचा आहे तो बरोबर करतो. आणि हा तुषार मात्र आपल्या मागे लागला बरोबर. एक तो 10-12 दिवसांनी परत सतत म्हटलं घरी ये. मग घरी आला, एकदा वेळ चुकवली मुद्दाम तरी परत आला. आणि नंतर म्हणे माझं असं रेस्टॉरंट आहे आणि मला ते बदलायचं आहे. तर म्हटलं काय नाव रेस्टॉरंटचं? तर म्हणे बॉम्बे टू गोवा. म्हटलं चला गोवा जमला आपला. तर नाहीतर काय झालं असतं दुसऱ्या केसमध्ये की पहिले जागा बघा, पसंत पडली तर सगळ्या फायनान्शियल गोष्टी इकडे तय झाल्या. तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यावर लक्षात आलं की बाबा ह्याला इंटिरियर करायला लागेल. आणि इंटिरियर होत नव्हतं. आणि अक्षरशः मी तसा बेसिकली आर्टिस्ट आहे, म्हणजे ड्रॉइंग अँड पेंटिंग माझा सब्जेक्ट आहे. माझे वडीलही चित्रकार होते. आणि म्हणून मग मी स्वतः 2-3 तिकडल्या हेल्पर्सला घेऊन ते सगळं इंटिरियर वगैरे केलं. आणि पहिलं रेस्टॉरंट 5 वर्षापूर्वी तिथे सुरू झालं. आणि क्या बात आहे, क्या बात. 1 से 4 रेस्टॉरंट. हां, ते पहिलं सुरू झाल्यानंतर स्केलेबिलिटी जाणून समजायला हवी ना. पहिलं सुरू झाल्यानंतर खूप तिथून मागणी आला. आणि बेसिक सिम्पल फूड दिलं मी, वरण भात भाजी पोळी. हां, आणि भाज्या आपल्या साध्या, खूप ग्रेव्हीवाल्या नाही, कारण ग्रेव्हीवाल्या भाज्या तिथे टिपिकल सगळीकडे अवेलेबल होत्या. आणि ते झाल्यानंतर मग तुषारबरोबरच आम्ही टेक्सासला दुसरं हे सुरू केलं. मग तिथे नॉनव्हेजची डिमांड होती, मग दुसरा एक ब्रँड काढला आणि सावजी ब्रँड, सावजी. तर ते सावजी नॉनव्हेजमध्ये सुरू केलं. मग तोपर्यंत इकडे कोविड आला मध्ये. हां, तर कोविड आल्याबरोबर पहिलं कोविड मला माहिती होतं की नागपूरला काहीच, म्हणजे नागपूर काय कुठेच शहरात काही झालं नाही. आणि मला माहिती होतं अर्धा कोविड माझा अमेरिकेत गेला, अर्धा इकडे गेला होता. तर त्याच्यामुळे म्हटलं मी दुसरा कोविडची जेव्हा घोषणा होत होती त्याच्या 3 दिवस आधी मी अमेरिकेला गेलो. घरचे लोक ओरडत होते कशाला चालला. आणि तो गेल्याचा फायदा काय झाला की तिथे थ्रो अवे प्राईसमध्ये मला 2 रेस्टॉरंट, एक बँक्वेट हॉल मिळाला. आणि त्या बँक्वेट हॉल सामानासकट तिथे असा पूर्ण मिळाला. 2 रेस्टॉरंट्स मिळाली. आणि कोविड नसता तर मला बऱ्यापैकी पैसे तिथे द्यावे लागले असते. पण इथे काही थ्रो अवे म्हणजे काही पैसे दिलेच नाही. त्याचं काहीतरी थोडंसं भाडं होतं, ते भरलं. आणि अगदी टेबल खुर्च्यापासून सगळं असे तुम्हाला बँक्वेट हॉल मिळाला. आणि बँक्वेट हॉल सुरू झाला, एक रेस्टॉरंट सुरू झालं. असे करता करता ते 4 झाले. हॉपिंग ऑन द ऑपॉर्च्युनिटी ॲट राईट टाइम. अगदी बरोबर. आणि त्याच्यासाठी पैसेच पाहिजे असं गरजेचं नाही. आणि मग नंतर काय झालं की पहिला जे रेस्टॉरंट होतं त्याच्यामध्ये मी फ्रँचायझी फी घेतली होती. पण नंतर लक्षात आलं की फ्रँचायझी घेऊन होणार नाही आहे, इथे आपल्याला वेळोवेळी जावं लागेल, करावं लागेल. मग तिथला मी स्टेक घेतला. आणि नंतर दुसरे जे रेस्टॉरंट आहे सगळ्यामध्ये आता माझा स्टेक आहे. खूप सुंदर जर्नी आहे ही. आणि आय गेस आपल्या सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांमधनं, सरांनी दिलेल्या उत्तरांमधनं आपल्याला फूड इंडस्ट्रीतला आपला स्कोप साधारण लक्षात आला असेल. आणि मी सरांचे खूप धन्यवाद व्यक्त करते, कारण त्यांचं सेशन खूप आधी होतं आणि ती चहाची जी खालची साखर आहे ती आता आपण चाखलेली आहे. सासरी आहे ती झाली. पण मनापासून कुठलंही काम करा. कामाला तुम्ही कामाचे जे काम तुमचं आहे त्या कामाचे मालक व्हा, ओनरशिप घ्या, तर ते काम कधीही चांगलं होतं. आणि एखाद्या तरी शेफचा फोटो असा आला आहे का बघा बरं. हां, पूर्ण फूडचा अंक असेल त्याच्यात आला असेल, पण या अंकामध्ये माझा एकच लेख आहे, कव्हर स्टोरी. आणि त्यांनी कव्हर स्टोरी. खूप अभिनंदनीय आहे ही गोष्ट. त्याबद्दल एकदम कडकडून टाळ्या वाजूयात आपण. आणि कालपासून बरीच मंडळी मला इथे मिळाली. फायनान्सवाली खूप होती, कार्ड माझ्याकडे बरीच आहेत. आणि त्याच्यानंतर छोटे उद्योगवालेही खूप होते, डायटिशियन. सगळ्यांना तुम्ही फेअरली मेसेज करणार आहात आणि सगळ्यांचा फायदा होणार आहे. हां,
हो हो. नाशिक बेसिकली माझे बाबा वगैरे सगळे नाशिकचे होते. सरकारवाड्याजवळ आमचं घर होतं. अरे वा, हां, आणि बुधा जुन्या हलवाई नाशिकमध्ये म्हणजे. जुन्या नाशिकमध्ये. अच्छा. तर बुधा हलवाई यांचं एक मनोहर मिठाई नावाचं एक दुकान तुम्हाला जुन्या नाशकातलं माहिती असेल आहे, तर. आहे. हां, तर ते बुधाजी आमच्याकडे आजोबांकडे होते अरे वा. आणि मग त्यांनी ते दुकान असं जे असं म्हणून ती नाशिक story आहे. आवडतंय. म्हणून नाशिक नाही तशी खरंच नाशिक छान आहे. तुमच्या सगळी मंडळी आहेत. आता फक्त जाताना मला कोणीतरी सांगितलं होतं की डाएटवर एक छोटी कविता आहे ती ऐकवतो आणि आपण संपूर्ण नक्की टाकू. नक्की डाएट वर आहे म्हणून सगळ्यांनी कान उघडून ऐका. नाही आणि डायटिशियननी मारायचं नाही नंतर मग असं का म्हटलं. किती लोकांनी ऐकली ही कविता? नाही. नटसम्राट ती ऐकवतो तुम्हाला. नटसम्राट किती सगळ्यांनी पाहिला असेल तर त्याचा एक खूप सुंदर प्रवेश आहे नटसम्राटाचा तोंडी. टू बी ऑर काय सर? टू बी ऑर नॉट टू बी. हां, आपली वेळ बघा. मला काही नाही, मी रात्रभर करू शकतो. खडी गंमत म्हणतात त्याला, एक पात्री प्रयोग. तर हा नटसम्राट मी पहिले काय करतो तुम्हाला नटसम्राट ऐकवतो ओरिजिनल आणि त्याच्यावर मी जे काय केलं ते ऐका. थोडा हे द्याल बरं मला. हां, आपण थोडा नाना पाटेकरचा आवाजही काढण्याचा प्रयत्न करू. चालेल ना? झाला का रेडी? बरं, आता मी एक मस्त गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे मला आत्ता जस्ट कळालं की सरांनी नागपूर चॅप्टरची मेंबरशिप घेतली आहे BBNCची. माझ्याकडे मोठा चेक नाही आहे तो. मोठा चेक आपल्याकडनं प्रिंट करायचा राहिला आहे, पण खूप थँक्यू. आणि नागपूरकरांना तुमच्याकडनं खूप मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा ठेवतोय. अगदी अगदी नक्की. आणि खरंच नागपूरला सुरू करू आपण. ओके. तर नटसम्राटावर जेव्हा त्याच्या घरच्या मंडळींनी अत्याचार केले तेव्हा त्याचं हे जे स्वागत होतं ते पहिलं, त्याच्यानंतर माझं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं एकच सवाल आहे. या दुनियेच्या विस्तीर्ण उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, बेफाम, लाचार, आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसर मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा, तुझा, याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या मृत्यूलाच जर पुन्हा स्वप्न पडू लागले तर इथंच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या दुनियेत जाण्याची हिंमत आम्ही करत नाही आणि म्हणून आम्ही जपतो जुनं जागंपण. सहन करतो आमच्याच आत्माभिनावर होणारे बलात्कार आणि अखेर आमच्याच मारेकऱ्याच्या दाराखाली उभे राहतो बिकेचा कटोरा घेऊन. विधात्या, तू इतका कठोर का झाला? अरे, एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ती मंडळी आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आमच्याशी असं वागतो. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन या थेरड्यांनी कोणाच्या पार डोकं द्यायचं रे? कोणाच्या पार डोकं द्यायचं? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. दुसरा वन्स मोर टाईपच आहे पण फक्त शब्द बदलले आहेत. त्या शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे लेखकाला त्याचं हे पोचेल, काय क्रेडिट पोचेल. कल्पना करा, थोडा वर्क कमी कर, थोडा कमी करा, की समोर छान डायनिंग टेबल पसरलेला आहे. त्याच्यावर पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, छोले भटोरे, दहीवडे, पाणीपुरी, भेळ, गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ले, पुरणपोळी, लंबी रोटी, मिसळ, पाव हे सगळं पसरलेलं आहे. आणि आमची बायको म्हणते तुम्हाला ही सोजी खायची आहे, त्याच्यामध्ये तेलही नाही आणि तूपही नाही आहे. हां, माझ्या घरच्या मंडळींनी मला अतोनात त्रास दिला, उपाशी ठेवलं, वजन कमी करायचं होतं म्हणून. तेव्हा माझ्या मनाने काय म्हटलं हे ऐका. तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. क्या बात आहे, टाळ्या. तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. बघावं की खावं, एकच सवाल, डायटिंग. या किचनमधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुयाचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. लवलवत्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही.
द्या ना आता. पण कुलकर्णी साहेब, अशानं आपलं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेक आहे. अहो, डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच सटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिल, आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. क्या बात है. अन्नपूर्णे, तू इतकी कठोर का झाली? विधात्या, तू इतका कठोर का झाला? अगं, एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या, ती आम्हाला डिवसते आमची बायको, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा, तसं करा, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं? क्या बात है. तू पी किंवा खा. थँक्यू सो मच सर. एकच इट वॉज सर. वंडरफुल इंटरॅक्टिंग विथ यू. थँक्यू. आता थोड्या वेळाने मला कार्यक्रम उरकता घेऊ द्या. सर शॉर्ट लाईन दोन नागपूरकर वाटतं सगळे. हे सगळे नागपूरकर आहेत का? नागपूरकर नाही आहे. मला वाटतं हा वेळ घालवण्यापेक्षा आपण सुरू करू लवकर. मी काय म्हणते, आपण चला, कुठलं ऐकू, पहिलं की दुसरं? दुसरं ना? नाही तर शिवाजी ऐकू का एक छान? हा, औरंगजेब शिवाजी बद्दल काय म्हणतो तो ऐकवतो, ते पटकन होईल. ठीक आहे, चालेल ना? नाही ना, त्याच्यानंतर हे सगळे उभे आहे, मला असे घोरून बघतायत सगळे, कधी संपवतो हा कार्यक्रम म्हणून. कार्यालय सोडायचं आहे. चला, शिवाजी, चला. तर शिवाजी महाराजांबद्दल औरंगजेब काय म्हणतो की एखादा शत्रूबद्दल सुद्धा कशी, म्हणजे त्याची तारीफ करताना तुम्ही याच्यात ऐकलं असेल कुठे, जाणता राजामध्ये, ते एक मी तयार केलं आहे, ते ऐका तुम्ही, की त्याचा सगळा छान दरबार लागलेला आहे, सगळ्या लढाया तो हारत गेलेला आहे, सगळे किल्ले हारत गेलेला आहे, आणि अशात त्याचा प्रवेश येतो आणि त्याचे सगळे नारे लागतात की हजरत सलामुद्दीन लाए दीन दुनिया, शहनशाह गाजी बादशाही औरंगजेब पधार रहे हैं. बादशाह म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंजौर से कंधार तक सारे हिंदुस्तान को अपनी मुगलिया सल्तनत में समाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये सब क्या देख रहे हैं? अरे, हमारी आंखों के सामने शिवाजी अपने सल्तनत की तामीर कर चुका है, हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामू जान अमीर उमला शाहिस्ते खां साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे, ये तो तकदीर के सिकंदर थे कि इनकी जान बच गई, केवल 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के तलवारों के मार इन्होंने छाती पे नहीं, पीठ पर खाए हैं. ये है सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये तुम दबा करके भाग गए. ये है हाजी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई रख के सिवा आगरा की कैद से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. बेतहाशा लश्कर होने के बावजूद भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये नामदार खां, ये बूंदी नरेश हफ्सी राणा, ये सैयद मुनव्वर खां बारहां. तमाम सारे राजपूत, बुंदेल, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, कज़ाकी फौजमंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी. तौबा तौबा, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को? हमारी तरह गोला बारूद हाथी घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है. क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज और मस्ती में गिरफ्तार तुम जैसे लोग बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. जिस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी हौसला अफजाई बढ़ाई, जंग मेरीन की तामीर की है उसने,
लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। हमने सबाजी के उन मराठों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन्होंने खुद को कभी बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वो थकते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं। शिवाजी चलाक है, दगाबाज है, धोखेबाज है, नमक्कूल है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ, सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मौसमी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। तभी तो उसकी इज्जत और शोहरत सर उठाए आसमान को छू रही है। हम खुश नसीब है, हाँ हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला तो सिवा जैसा। हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो। क्या बात है, हुकूमत करनी है तो सिवा का चलन। थैंक यू सो मच सर, थैंक यू। जय जय। जय। I request मी Thank you. अयोध्याहून एक डब्बा शिऱ्याचा इकडे पाठवणार आहे कुलकर्णी साहेबांकडनं। एक खरं सांगतो, प्रसादाचा तो सेपरेट एक डब्बा 15 किलोचा आहे, तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या। थँक्यू। बर आता आपण आपले स्पॉन्सर्सना फेलिसिटेट करतोय। आय रिक्वेस्ट मिस्टर पुरकर फ्रॉम मुंगी इंजिनिअरिंग प्लीज कम ऑन डायस। I would like Salil ji to felicitate Mr. Purkar from Mungi Brothers. I request Mr. Purkar on dais. I request Mr. Purkar on dais. Wonderful. We are having Vishnu Manor to felicitate our sponsors. I request Mr. Purkar. I request Mr. Purkar. Yeah, sir. आले पुरकर सर आले. From Dehapande landmark, I request Mr. Dehapande. Shreyas Kulkarni. Shreyas Kulkarni, please come on dais and his team. Mr. Shreyas Kulkarni. I request Dehapande landmark, Mr. Dehapande to be on dais. Karuya. Okay, it's a spelling mistake, I'm sorry. I request Deshpande landmark, Mr. Deshpande to be on dais. I request Mr. Sanjay Londe from Ashoka Bilcon to be on dais. I request Mr. Sanjay Londe. Mr. Sanjay Londe from Ashoka Bilcon. I request Mr. Bakshi from Innova Rubber. Mr. Bakshi from Innova Rubber. Bede sir will accept on behalf of Mr. Bakshi.